स्वागत युपीवरून आलेल्या धम्मबांधवांचे विशेष स्वागत की ज्यांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थिती लावली आणि आपण ह्या जयंतीनिमित्त ज्या महिला त्यांनी जास्तीत जास्त उपस्थिती लावलेली दिसते तर ती एक खूप मोठी गर्वाची आणि चांगली अशी खूण दिसते की ती सावित्रीबाईंच्या निमित्ताने इतक्या महिला विहारामध्ये अजूनही संख्या मोठी असायला हवी होती पण ज्या काही आल्या त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांचे खूप खूप स्वागत. तर सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त आपण हा विचार करायला हवा आहे की सावित्रीबाई जयंतीनिमित्त शिक्षक दिन का साजरा केला पाहिजे. आजचा विषय हाच आहे की सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करणं किती महत्त्वाचं आहे आणि ते किती त्या गोष्टीला आपण न्याय देणारी गोष्ट करणार आहोत ह्या विषयी आपण थोडासा चर्चा म्हणायला हरकत नाही. तर माझे विचार मी तुमच्यासमोर मांडते. तर माझ्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की मी जरी काही मत ह्या विषयी मांडावं असं जर कोणाला वाटलं तर त्यांचं स्वागत असेल. सावित्रीबाईंच्या बद्दल आता जे मुलींनी आपल्या माहिती दिली ती बघा किती मला वाटतं त्यांनी जे वाचलंय हे आपले आदर्श जे आहेत ते ह्या वयात जर आपल्या मुलांना जर कळत गेले तर नक्कीच आपली पुढची पिढी जी येणारी आहे ती त्यांचं जे आयुष्य जे घडणार आहे नक्कीच कारण आपला इतिहास त्यांना माहीत होत चाललाय आणि हा इतिहास जर आपला इतिहास आपल्याला माहीत नसल्यामुळे आपण आपली चळवळ एका खूप अशा एका थांब्यावर येऊन थांबली आहे की जी तिथून पुढे जायला थोडासा अडचण निर्माण झाली. तर ह्यासाठी आपल्याला इतिहास आपला माहीत असायला हवा आणि तो मुलींनी इतक्या चांगल्या पद्धतीने सावित्रीबाईंचं जन्मस्थान सांगितलं, त्यांच्या आईवडिलांचं नाव सांगितलं, त्यांचं लग्न कधी झालं हे सुद्धा मुलींनी एक बेसिक माहिती आपल्याला सांगितली. तर हा विषय घेण्याचं मुख्य कारण आहे की स्त्रियांची परिस्थिती जी अशी झालेली की जी शिक्षणामुळे त्यांना एका अतिशय अंधाऱ्या अशा जगामध्ये जगावं लागलं. अशी अवस्था जेव्हा गौतम बुद्धांच्या काळामध्ये ह्या स्त्रियांची अवस्था अशी नव्हती. त्या काळातल्या स्त्रिया अतिशय प्रगत कशामुळे झाल्या तर त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्यामुळे ते सत्ता संपत्ती आणि प्रसिद्धीपासून जो काही त्याला लाभ होणार होता तो सगळा त्यांना गौतम बुद्धांच्या काळामध्ये लाभला. त्या कोणत्याही एखाद्या हुशार त्या काळच्या विद्वानापेक्षा कसल्याही प्रकारे त्या कमतर नव्हत्या. पण त्यानंतर अशी एक व्यवस्था उभी राहिली की स्त्रियांना एका अंधार कोठडीत टाकल्यासारखं त्यांच्यासाठी ही व्यवस्था तयार केली आणि सर्वात प्रथम त्यांचं शिक्षण जे आहे त्याच्यावर बंदी आणली. शिक्षणावर बंदी आणल्यामुळे स्त्रियांमध्ये जे काही गुण होते कलात्मक गुण असते किंवा त्यांच्यामध्ये जे काही हुशारी असेल त्या ज्या पद्धतीने त्यांच्या कलागुणांना वाव मिळायला हवा होता हा वाव न मिळाल्यामुळे ते एका शून्यवत अशा अवस्थेमध्ये त्या गेल्या. त्या कोणाच्या तरी अधिपत्याखाली जसं धर्माने सांगितल्यानुसार लहानपणी वडिलांच्या अधिपत्याखाली जेव्हा ती तरुण झाली तेव्हा नवऱ्याच्या अधिपत्याखाली आणि म्हातारी झाल्यावर ती आपल्या मुलावर अवलंबून राहू लागली. आणि हीच परंपरा अजूनही आपल्याला पाहायला मिळते. आणि ज्या महिलांनी शिक्षण घेतलं त्या मात्र ह्या अवस्थेतून बाहेर पडतात. मग त्या तशा महिलेला काय म्हटलं जातं की ती दादागिरी करते किंवा ती नवऱ्याचं ऐकत नाही, सासूचं ऐकत नाही, कोणाचं मान ठेवत नाही. हे तिला का म्हटलं जातं कारण ती आपलं मत मांडते आणि तिला जसं जगावं असं वाटतं त्याप्रमाणे ती जगण्याचा प्रयत्न करते. म्हणून मग तिला आगाऊ म्हटलं जातं, ती तोंडाळ आहे, ती खूप बडबड करते, ती घरातल्यांचं कोणाचं ऐकत नाही. म्हणजे स्वतःच्या मर्जीने जगणं म्हणजे ती स्त्री वाईट ठरवली जाते. आणि आदर्श स्त्रीचं वर्णन काय केलंय तर जी नवऱ्याच्या आधी जेवण जेवत नाही, मुलाबाळांना सगळ्या घराला खाऊ घातल्यानंतर जी
जेवते, उरलं नाही तर उष्ट खाते, उष्ट उरलं नाही तर उपाशी राहते, एक तांब्या पाणी पिऊन रात्र काढते. त्या बाईला काय म्हटलं, आदर्श गृहिणी, अशी गृहिणी त्यांना हवी आहे की जी गुलामगिरीत राहील. आणि ज्योतिबा फुल्यांनी ह्या रोगाचं निदान अगदी अगदी अचूक केलं की बायकांची ही परिस्थिती, बायकांचीच काय समाजाची परिस्थिती अशी ही अंधार कोठडीत राहिल्यासारखी का झाली आहे, तर आपल्या स्त्रिया शिक्षित नाहीये, त्यांना शिक्षण नाहीये, त्यांना फक्त गुलामगिरीमध्ये राबवायचं काम समाज करत होता. आणि हे होऊ नये म्हणून फुल्यांनी त्याच्यावर रामबाण औषध पण, रामबाण नाही म्हणत सॉरी, तर एक चांगलंच असं औषध सांगितलं की स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे. नुसतं एवढं बोलून थांबलं नाही, तर त्यांनी त्या शिक्षण कसं द्यायचं, कारण ज्या काळामध्ये स्त्रियांना कसलीच मुभा नव्हती, आपलं मत मांडण्याची मुभा नव्हती, अशा काळामध्ये ज्योतिबा फुल्यांनी शिक्षण देण्यासाठी त्यांना स्त्री शिक्षिका कुठून मिळणार आहे, मिळणार नाही. आणि स्त्री शिक्षिका नसेल तर स्त्रिया शिकायला येणार नाहीत शाळेमध्ये. मग ज्योतिबांनी आपल्या सावित्रीबाईंना शिकवायला घेतलं, त्यांना शिकवून मग त्यांनी शाळेमध्ये सावित्रीबाईंना स्त्री शिक्षिका म्हणून पहिल्यांदा तिथे त्यांनी उभं केलं. सावित्रीबाईंना साथ देण्यासाठी कोण आल्या होत्या, फातिमा शेख. म्हणजे सावित्रीबाईंच्या बरोबर खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी पण त्यांना जबरदस्त मदत केली. आणि ह्या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी शिक्षणाचं हे महाद्वार ज्योतिबा फुल्यांनी आणि सावित्रीबाईंनी, फातिमा शेखांनी बायकांसाठी उघडं करून दिलं. आता तुम्ही म्हणाल की म्हणून ज्या स्त्रियांनी त्या काळात ह्या जे जात्यान्न लोक होते की जे परंपरावादी होते, ह्यांचा विरोध पत्करून, इतका त्रास सहन करून, लोकांचे शिव्याशाप खाऊन, शेणगोळे खाऊन, माती चिखल सगळं काही टाकायचं, गटारातलं पाणी टाकत होते, त्यांनी आपलं काम जर टाकून दिलं असेल की आपल्याला एवढा त्रास होतोय, अजूनही जर आपल्याला असा त्रास झाला तर कदाचित आपण त्या गोष्टीपासून विलग होऊ. पण त्यांनी त्या निर्धाराने त्यांनी हे काम केलं की कसंही करून हे शिक्षणाचं काम आपल्याला पुढे नेलं पाहिजे. आणि ह्या सगळ्याचा मारा सहन करून त्यांनी आपल्या शिक्षणाचं कार्य पुढे चालू ठेवलं. आता नॉर्मली बघा, आता 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तसं ज्या व्यक्तीच्या नावाने हा 5 सप्टेंबर साजरा केला जातो, त्यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करून कोणत्याही समाजाचं काही भलं झालं किंवा त्यांच्यात काही प्रगती झाली असं काही झालं नाही. फक्त ते एक हिंदू समाजाचे वाहक होते आणि हिंदू समाजाचा जो प्रस्थापितांचा जो पगडा आहे तो दाखवण्यासाठी आपल्याला ही एक व्यक्ती शिक्षक दिन साजरा करण्यासाठी ही एक व्यक्ती दिली गेली होती. ज्याला विरोध म्हणून करायचा म्हणून काही लोकांनी एक सजेशन दिलं किंवा त्यांनी एक हे धरून ठेवलं की शिक्षक दिन आपण 28 नोव्हेंबरला साजरा करूया. एक त्यांचं मत असं लावून धरलं की 28 सप्टेंबर नाही, नोव्हेंबर ही ज्योतिबांची पुण्यतिथी आहे आणि त्या दिवशी आपण स्मृतिदिन, त्यांचा स्मृतिदिन साजरा करतो. पण स्मृतिदिन साजरा करायचा तर एखाद्या स्मृतिदिनाला आपण समजा आपल्या घरातलंच कोणी एखादी व्यक्ती जर गेलेली असेल तर स्मृतिदिनाला आपण सणासारखं साजरा करत नाही. कोणत्याच महापुरुषाचा स्मृतिदिन आपण एखाद्या सणासारखं साजरा करू शकत नाही. पण त्या दिवशी आपण त्या व्यक्तीने केलेल्या कामांची आपण काय करतो, पुनरावृत्ती करतो, त्यांची आठवण करतो, त्यांनी काय काम केलं, त्यांचं काम कोणतं अधुरं राहिले ते अधुरं काम आपण पुढे कसं घेऊन जातो यासाठी आपण शांतपणे त्याच्यावर चर्चा करतो किंवा त्याचा आढावा घेतो. परंतु काही लोकांनी ही तारीख लावून धरली की 28
आता ही 28 तारीखच त्यांनी का घेऊन ठेवली असेल, तर त्याचं एक उदाहरण आपण असं स्पष्टीकरण असं देऊ शकतो की जसं बाबासाहेबांचा स्मृतिदिन आपण 6 डिसेंबरला साजरा करतो आणि 6 डिसेंबर हा जे बौद्ध लोक आहेत, आंबेडकरी लोक आहेत, तो एक खूप दुःखाचा दिवस म्हणून असं पाळतात. पण ह्या दिवसाला एक फाटा फोडण्यासाठी, त्याला एका उत्सवाचं स्वरूप आणण्यासाठी असंच एका 6 डिसेंबर 1992 साली बाबरी मशीद पाडण्यात आली. आणि हा बाबरी मशीद पाडण्याचा जो उन्माद आहे हा एक सणासारखा ते लोक साजरा करू लागले. आता हा म्हणजे जी बाबरी मशीद आहे ती ह्यांचा सण साजरा करण्यासाठी एका मशिदीचा बळी देण्यात आला. आणि ह्या तसंच 28 नोव्हेंबरला असंच उत्सवाचं रूप देण्यासाठी त्यांनी हा प्रयत्न चालू ठेवलेला आहे. अजूनही प्रयत्न चालू आहे की 28 नोव्हेंबरला शिक्षक दिन म्हणून साजरा करायचा. 11 एप्रिल हा त्यांचा जन्मदिन आहे, पण त्या दिवशी शाळा एकतर बंद झालेल्या असतात किंवा परीक्षा चालू असतात. त्यामुळे शाळा परीक्षांच्या वेळी आणि तुमच्या सुट्ट्यांच्या दिवसात तुम्ही सण साजरे करू शकत नाही, कारण शाळा बंद झालेल्या असतात आणि परीक्षेच्या वेळी सण साजरा होत नाही. तर त्यावेळी हे त्यांना ऐकतं त्यांच्या हातात कोलीत मिळाल्यामुळे ते 28 तारीख लावून धरतात. आता जिथे जिथे उत्सव असतो, उत्सवाला एक फक्त भीड जमाव, एक जमाव तयार होतो आणि जमाव चिंतन करत नाही, जमावच्या गोष्टीचं चिंतन करत नाही. आता हे चिंतन न केल्यामुळे त्याला एका उत्सवाचं स्वरूप येतं आणि म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनाला उत्सवाचं स्वरूप येऊ नये म्हणून त्या दिवशी त्यांची शिक्षक दिन म्हणून साजरा करता कामा नये. परंतु हा मुद्दा लावून धरला जातो आणि सावित्रीबाई जे धर्मांध आहेत किंवा जे रूढीवादी आहेत त्यांना ह्या गोष्टीचंही वाईट वाटतं की एका स्त्रीला हा मान द्यावा, एका स्त्रीला हा मान द्यायचा म्हणजे त्यांच्या धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे त्या एका स्त्रीला सावित्रीबाईंना त्यांना हा मान द्यायचा नाही. त्यामुळे 3 जानेवारी हा शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यासाठी त्यांचा विरोध आहे. तो शिक्षक दिन त्यांना साजरा करायचा नाही आहे, कारण ती एक स्त्री पण आहे. पण ज्या सावित्रीबाईंनी ह्या समाजाच्या उत्थानासाठी स्त्रियांची परिस्थिती स्त्री सुधारली की आपोआप त्यांचं कुटुंब सुधारतं, कुटुंब सुधारलं की अर्थातच एक कुटुंब सुधारलं की अनेक अशी कुटुंब सुधारत जातात. एक गाव सुधारतं, जिल्हा खेडं असेल, जिल्हा मोठा तालुका आणि देश, असं करत ती प्रगती त्या स्त्रियांच्या शिक्षणाद्वारे साधली जाते. आणि म्हणून त्या स्त्रीला आधी शिक्षण देणं गरजेचं आहे, हे महात्मा फुले यांचं मत होतं. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या हे जे कार्य होते, जे सावित्रीबाईंनी पुण्यामध्ये राहून जे कर्मठ शहर म्हणून ओळखलं जातं की जिथे कर्मठ लोक होती, कोणत्याही गोष्टी धर्माच्या विरोधात केलेल्या गोष्टी, धर्म त्यांचा किती नानटा जरी असला तरी त्यांच्या धर्मात लिहिलंय की आपला धर्म किती जरी खराब असला तरी दुसरा धर्म कितीही चांगला असला तरी सुद्धा त्या धर्माचे गुणगान कामा नये किंवा आपल्या धर्माच्या रूढी परंपरा कधीही सोडता कामा नये. अशा अवस्थेत राहून पण सावित्रीबाई त्यांच्यासाठी आयुष्यभर थकल्या आणि ह्या स्त्रियांच्या उद्धारासाठी त्यांनी जे काम केलं, फातिमा शेखांनी केलं किंवा सावित्रीबाईंनी केलं, त्यांचे बंधू होते उस्मान शेख, त्यांनी जागा दिली. सुरुवातीच्या काळात जेव्हा फुल्यांना त्यांच्या वडिलांनी बाहेर काढलं तेव्हा त्यांना राहण्यासाठी सुद्धा त्यांच्या फातिमा शेखांच्या बंधूने त्यांना राहण्यासाठी जागा दिली, शाळा काढण्यासाठी जागा दिली. तर सावित्रीबाईंनी कोणत्याही देवीला जर तुम्ही विद्येची देवता मानता तर त्या देवीने काहीतरी केलेलं असावं, समाजाच्या उत्थानासाठी काहीतरी केलेलं असावं. पण जी विद्येची देवी आपल्याला परंपरागत रीतीने शाळेत सांगितली जाते त्या देवीने
कोणती कॉलेज, शाळा किंवा मुलींना शिकवल्याचं, कोणाला मदत केल्याचं आपल्याला कधीही दिसलेलं नाही किंवा इतिहासातही आपल्याला कुठे त्याची नोंद दिसत नाही, जी सावित्रीबाईंनी केली. इतकं की सावित्रीबाई जेव्हा एकदा आपल्या वडिलांकडे गेल्या होत्या आणि पुण्यामधून प्रचंड विरोध होत होता, तेव्हा सावित्रीबाईंनी पुण्यांना पत्र लिहून कळवलं होतं की काहीही झालं तरी आपला लढा जो आपण जे हाती कार्य घेतलंय ते कदापिही थांबता कामा नये आणि ते कार्य आपण असंच सतत पुढे ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपल्या त्या आंबेडकरी चळवळीतल्या किंवा आंबेडकरी समाज बनवणाऱ्या काही लोकांना ही गोष्ट कळली पाहिजे, कारण आपल्या समाजातली काही लोक BJP असो किंवा BJPच्या संघटनांशी जुळलेले लोक असतात, त्यांच्या नादी लागून त्यांच्या पार्टीचा जो एजेंडा आहे सण साजरा करणे, एखाद्याचा स्मृती दिन सण साजरा करण्यासाठी त्यांच्या जसं बाबरी मशिदीचा सण साजरा केला जातो, हे त्यांना कळतंय की आपण हे आपल्या आंबेडकरी विचारांच्या विरोधात जाऊन हे सगळं करतो, तरी सुद्धा ह्या आंबेडकरी विचारांच्या पक्षाशी एक होऊन आपल्या विरोधात मंडळी काम करतात आणि अशा मंडळींना ओळखण्याची गरज आहे आणि त्यांना ताकीद देण्याची गरज आहे की तुम्ही जे आपल्या समाजाच्या विरोधात करताय. जर बाबासाहेबांना अनेक संधी होत्या की ज्यावेळी त्या आपल्या समाजाशी प्रतारणा करून त्या अनेक काही मिळवू शकले असते, पण त्यांनी असं केलं नाही. किंवा सावित्रीबाईंना सुद्धा किंवा मुलांना सुद्धा अशा बऱ्याच संधी होत्या की त्यांना अनेक काही गोष्टी मिळू शकल्या होत्या, पण त्यांनी समाजाशी प्रतारणा केली नाही. त्यांना आपल्या समाजाचं सुख लक्षात ठेवलं आणि आपल्या कार्याला सतत हाल अपेक्षा. त्यांच्या शेवटच्या काळात ज्योतिबांना लगवा मारला होता आणि त्यांना उजव्या हाताने काही काम करता येत नव्हतं, तर डाव्या हाताने सगळ्या लिखाणाचं काम त्यांचं उरलं होतं, ते डाव्या हाताने आपलं काम त्यांनी सुरू ठेवलं. आणि सावित्रीबाईंना सांगितलं की मला काही जरी झालं तरी माझं कार्य तुला पुढे नाही. ही त्यांनी लिहून ठेवलं होतं, त्यांनी आपलं बिल लिहून ठेवलं होतं की मला काही जरी झालं तरी माझ्यानंतर हे सगळं कार्य तुला सांभाळायचं आहे. सावित्रीबाईंची अवस्था नंतरच्या काळात अर्थ ह्या अर्थाने त्यांची थोडी कमजोर झाली होती, पण त्यांनी कधीही कोणासमोर दुसऱ्या गोष्टीसाठी हात पसरला नाही किंवा त्यांनी कसलीही विनंती किंवा कुठल्या गोष्टीची तडजोड केली नाही. तर ह्या गोष्टी ह्याची चर्चा आपण का केली पाहिजे, तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण होतो कुठे, आता कुठे आहोत आणि आपल्याला कुठे जायचंय. आपली दशा आणि दिशा आपल्याला कळली पाहिजे की आपल्याला जायचंय कुठे. आणि आपण ह्या आदर्शांचं परत आपण स्मरण एवढ्यासाठीच करायचंय की त्यांनी आपल्याला कुठे आणून ठेवलंय आणि आपल्याला जायचंय कुठे. ही संकल्पना जर आपल्या डोक्यात पक्की झाली तरच आपण चळवळीला योग्य तो न्याय देऊ शकणार आहे. आणि ही चळवळ आमचं बिहार जे आहे ते फक्त त्यांच्या लक्षात आलंय की काय करायला हवं, म्हणून बिहार, बाबासाहेबांनी सांगितलं बिहार हे आपल्या सगळ्या प्रश्नांवरचं उत्तर आहे. बिहारात जोपर्यंत आपला समाज तयार होत नाही, आपण सण साजरे करतो, एकमेकांना शुभेच्छा देतो. काय शुभेच्छा देतो की अमुक जयंती असेल किंवा बाबासाहेबांची स्मृती दिन असेल किंवा अनेक जे कोणते आदर्श आहेत त्यांच्या आपण स्मृती दिनानंतर आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. पण ह्या शुभेच्छा देताना आपण कोणाला शुभेच्छा देतो? आपण फक्त समाजाला देतोय की आपण बाबासाहेब, फुले, माता रमाई किंवा सावित्रीबाई यांचा जय जय करणाऱ्या लोकांना देतो? तर खेदाने असं म्हणावं लागतं की अशा लोकांमुळे आपल्या या शुभेच्छा आपण कोणाला दिल्या पाहिजे, तर ह्या जय जयकार करणाऱ्या समाजाला दिल्या पाहिजे की ज्या बौद्ध समाजाला दिले, तर अर्थातच बौद्ध समाजाला दिले पाहिजे. आणि
ह्याचं कारण काय आहे तर बौद्ध समाज जोपर्यंत आपलं स्थान आपलं एक बैठक जोपर्यंत तयार होत नाहीये तोपर्यंत आपल्या